नमस्ते, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 40 छातीचा कटोरी ब्लाउज। या कटोरी ब्लाउजचं कटिंग, शिलाई, त्याचबरोबर बॅकनेक डिझाइन सगळं काही मी एकत्र दाखवणार आहे। व्हिडिओ मोठा आहे पण शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर पेपर कटिंग ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे। त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, तिथे तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटून जातील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स शिवण क्लास चालू झालेला आहे। त्यातला एक ब्लाउज झालेला आहे बिना योगपट्टीचा 4 टक ब्लाउज। अगदी मेजरमेंट घेण्यापासून मी तुम्हाला फिटिंगपर्यंत तो ब्लाउज दाखवलेला आहे। 3-4 पार्टमध्ये तो ब्लाउज झाला, पण खूप डिटेलमध्ये दाखवलेला आहे। मी एकाच साईजचा दाखवला, पण त्याप्रमाणे तुम्ही 28 पासून 42 साईजपर्यंत 4 टक्स ब्लाउज हा बनवू शकाल। ठीक आहे, तर क्लासला जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा। खूप स्टेप बाय स्टेप आपला क्लास होणार आहे ॲडव्हान्स ब्लाउजपर्यंत, आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा। काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। चला तर आता जास्त वेळ घेत नाही, पटकन आपण या ब्लाउजला सुरुवात करूयात। तर इथे बघा, साडीतला ब्लाउज पीस मी कट करून घेतलाय। त्याचबरोबर साडीतला कपडा देखील कट केलेला आहे बॅकनेक डिझाईनसाठी। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही डिझाईन दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जो कपडा कट केलेला आहे साडीतला, त्याची साईज मी 6 इंच कट केलेली आहे रुंदीला, आणि तेवढा कट करून घेतला। तर बघा, इथे डायरेक्ट आपण अस्तरवरती कटिंग कसं करायचं कटोरी ब्लाउजचं 40 साईजसाठी हे पाहणार आहोत, आणि ते देखील खूप सोप्या पद्धतीमध्ये। या पद्धतीचा याचा ब्लाउज पीस आलेला आहे। तर मी अगोदर अस्तर कट करणार आणि त्यानंतर मेन कपड्यावरती अस्तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचं आहे। बघा, ऑलरेडी एक फोल्ड केलेलं येतं अस्तर। कुठल्याही एका बाजूकडून आपण याला फोल्ड करणार आहोत, तर हे 4 फोल्ड होतं। तर बघा, फोल्ड किती करायचं, छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लूजिंग आणि प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। स्टिचिंग मार्जिन तुम्ही इथे 2 इंच सुद्धा ठेवू शकता। तर इथे बघा, जेवढं अस्तर पाहिजे मी तेवढंच फोल्ड करून इथे कट करून घेणार आहे, कारण एक्स्ट्रा अस्तर आपलं जायला नको म्हणून मोजून घ्यायचं। प्रत्येक ब्लाउजसाठी वेगवेगळ्या पद्धतीने अस्तर फोल्ड करावं लागतं मार्जिन ॲड करून। कटोरी ब्लाउजसाठी फक्त चौथ्या भागामध्ये अर्धा इंचाचं लूजिंग आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन एवढंच ॲड करायचं असतं। तर मी तेवढं कट करून घेतलेलं आहे। ब्लाउजचं जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले, त्याच पद्धतीचा आपण ब्लाउज बनवणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर मी 15 इंचावरती मार्किंग करते। 14 इंचाचा हा ब्लाउज तयार होईल अशा पद्धतीने, पण आपल्याला फ्रंटमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन लागतं, तर ते देखील इथे आपण करून घेऊयात। बघा, बॅकसाठी 1 इंच मार्जिन, फ्रंटसाठी 1.5 इंचाचं मार्जिन। जेवढं ब्लाउजची तयार उंची ठेवायची आहे त्यामध्ये हे मार्जिन ॲड करून मार्किंग करायचं आहे। इथे बघा, मी हे दोनही मार्किंग केलेले आहेत। यानंतर जो काही खालचा कपडा राहिलेला आहे तो मी इथे कट करून घेते। आता इथे बघा, आपण शोल्डरचं माप घेऊयात 40 साईजसाठी, आणि गळा उंची लक्षात घेऊन आपण गळ्याचं मार्किंग करायचं असतं। तर मी 5.5 इंच याचे शोल्डर ठेवलेले आहेत। 6.5 इंच मुंडा उंची घेतलेली आहे। इथे आपल्याला सरळ लाईन अशी मार्क करून घ्यायची। त्यानंतर इथे तुम्हाला बघा 6 इंचावरती मार्किंग करायचं आहे। शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त अशा पद्धतीने ही लाईन मार्क करून घ्यायची। आता याच लाईनवरती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो आहे 10 इंच प्लस अर्धा इंचाचं लूजिंग, मग 10.5 प्लस 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। इकडे कमरेचा चौथा भाग आहे 9 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। स्टिचिंग मार्जिन तुम्ही 2ही ठेवू शकता, 1.5ही ठेवू शकता, आवडीप्रमाणे। अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून लाईन जॉईंट करून घ्यायची आहे। त्यानंतर कोपऱ्यातून मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर पहिला आकार आपला 1 इंचावर, दुसरा 1.5 इंचावरती। बघा, पाठीमागचा आहे ना तो 1.5 इंचावरती येतो, पुढचा आहे तो 1 इंचावरती येतो। कोपऱ्यातून 2 मार्किंग करून असा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे, आणि इकडे असं 1.5 इंच खाली मार्किंग करून आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला हा ब्लाउज दाखवते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा, जो वरचा आहे तो आपण फ्रंटसाठी ठेवूयात, आणि
शोल्डरमध्ये जे फोल्ड आहे ते कट करून हे दोनही पार्ट सेपरेट करूयात, बॅकचा आणि फ्रंटचा. तर फ्रंट मी अगोदर साईडला ठेवते आणि आपण बॅक आहे त्यातून अर्धा इंच उंची कमी करून घेऊयात, कारण बघा आपण फ्रंटसाठी 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे, पण बॅकसाठी फक्त आपल्याला 1 इंच हवा आहे. तर अर्धा इंच आपण हे कट करून कमी करून घेऊयात. तर हे लक्षात राहत नाही नंतर, हे आपल्याला अगोदरच कमी करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी वरून मोजलं 15 इंचावरती आणि मार्किंग करून एवढं जे मार्जिन आहे ते कट करून काढते. बघा या पद्धतीने गळा जो आहे तो आपण पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहोत पॅच डिझाईनचा, तर ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता इथे बघा, सगळ्यात अगोदर इथे मी तुम्हाला योकपट्टीचं मार्किंग करून दाखवते. तर बघा या बाजूकडे 3 इंचावरती करायचे खालून आणि इकडे पण 3 इंचावरतीच करायचे अशा पद्धतीने, आणि ते सरळ लाईन मार्क करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. योकपट्टी तुम्ही आणखीन अर्धा इंच उंचीला हवी तर वाढवू शकता. म्हणजे बघा जे आपण फिटिंगच्या बाजूकडे मार्किंग केलं तिथे तुम्ही 3.5 करा आणि पुढे 4.5 करा. ओके. आता इथे बघा आपण कटोरी घ्यायची आहे 6 इंचाची. 40 साईजसाठी मी 6 इंच कटोरी घेतली आणि इथे गळा रुंदी 2.5 इंच, त्यानंतर इथे बघा 6.5 इंच गळा उंची आणि इथला जो ब्रॉडनेस आहे तो 3 इंच ठेवला. याचा असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा यामध्ये. त्यानंतर आपल्याला कटोरीचा शेप जोडून घ्यायचा आहे गळ्याकडे, त्याच्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि हा जो शेप आहे तो यामध्ये असा जॉईंट करायचा आहे. बघा या बाजूकडून जे मधलं अंतर आहे ते 2.5 इंच राहायलाच पाहिजे. त्यानंतर बघा आपण याला कटिंग करूयात. तर पुढचा मुंडा जो आहे तो मी कट करून घेते. खूप सोपी कटिंग आहे 40 साईज कटोरी ब्लाऊजची. पूर्ण व्हिडिओ बघा हा. त्यानंतर योकपट्टी पण कट करते. आता योकपट्टी एक्स्ट्रा आपल्याला वाढवावी लागत नाही कारण आपण ऑलरेडी वाढवूनच घेतलेली आहे. गळा कट करत आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इकडे कटोरी कटिंग करायची आहे. एक्स्ट्रा कपड्यावरती कटोरी आपल्याला वाढवायला लागणार आहे आणि हे जे राहिलेलं कटोरीचं कपडा आहे ना, यातलं जे कापड आहे ते आपण होकाई पट्टीसाठी वापरू शकतो कारण ते वेस्ट जातं असं बरेच जण म्हणतात, पण नाही जात ते वेस्ट. इथे मी एक्स्ट्रा कापड घेतलं आहे कटोरीचं आणि याला पिन लावून घेते जेणेकरून ती हलणार नाही. त्याचबरोबर कटोरी आहे ती मी तिरक्या कपड्यावरती ठेवलेली आहे. सगळ्यात अगोदर जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग वाढवायची आहे कटोरी. एकदम परफेक्ट पफ येतो यामध्ये. दोन्ही बाजूकडे 1.25 इंच कटोरी वाढवायची. इकडे 1.25 तिकडे 1.25. बघा मी दोन्हीकडे कटोरी 1.25 वाढवली आहे. इकडे अशी ही जोडून घ्यायची आहे आणि या बाजूकडे राऊंड शेप द्यायचा आहे. तर गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच आपल्याला वाढवायची आहे कारण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण कटोरी जॉईंट करतो. दोन्ही बाजूकडे वाढवून झाल्यानंतर खालच्या बाजूचा सेंटर काढायचा आहे. तर किती येईल सेंटर आपला छोट्या कटोरीचा 3 येतो आणि उंचीला 1.5 इंच वाढवायची. बघा मी किती वाढवली कटोरी. दोन्ही बाजूकडे 1.25 इंच, उंचीला 1.5 इंच आणि गळ्याच्या बाजूकडे अर्धा इंच. अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून मी अशी राऊंड शेपमध्ये जॉईंट केली. तिरकस लाईनमध्ये मी कटोरी नाही कट करत कारण ती व्यवस्थित बसतही नाही आणि त्याचं फिटिंग पण व्यवस्थित दिसत नाही. गोलाकारमध्ये एकदा बसवून बघा, खूप छान फिनिशिंगमध्ये बसते ही कटोरी. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, जी कोणती कोणाला आवडेल त्या पद्धतीने जातात. आता इथे बघा अस्तरची कटोरी जी आहे ती आपल्याला एकदा फोल्ड करून चेक करायची आहे. दोन्ही बाजूकडचा जो आकार आहे तो सेम आलाय का, नसेल आला तर असं कट करून सेम करून घ्यायचा आहे. त्यानंतर यातला जो टक्स आहे तो उंचीला 2.5 इंच किंवा 3 इंच असा घेऊ शकतो आपण आणि रुंदी 1.5 इंचाची. ठीक आहे. तर ते तुम्हाला स्टिचिंग करताना दाखवेल. बाही कट करण्यासाठी इथे मी अस्तर घेतलं आणि त्याला खालच्या बाजूकडून फोल्ड करून 4 फोल्ड करून घेतलेला आहे.
आपण याच्यावरती आता बाहीसाठी घडी किती टाकायची ते बघूयात. उंची तयार ठेवायची आहे मला 5 इंच, तर 6 इंच आहे. आणि घडी बघा आपण 10.5 इंचाचा लुझिंग सहित चौथा भाग टाकला, तर घडी 11ची टाकायची, म्हणजे अर्धा इंच जास्त घेऊन. आणि बाहीचा उतार द्यायचा आहे 3.5 इंच. अशा पद्धतीने बाहीचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा जो आकार आहे तो मी मेन कपडा जोडल्यानंतर कटिंग करते, तर ते तुम्हाला स्टिचिंगच्या वेळी दिसेल. राऊंड आहे याचा 8 इंच आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. अशा पद्धतीने हे जोडून आपल्याला कट करायचे. बघा पूर्ण घेर बाहीचा 16 आहे, त्याचा निम्मा मी 8 घेतलाय. या पद्धतीने आपण याला कट करून घेऊयात. खाली अस्तर फोल्ड आहे बाहीचं, तर ते देखील मी कट करून सेपरेट करते. दोन्ही बाही आपल्या कट झाल्या. फक्त अर्धा इंचाचीच गोलाई द्यायची आहे पुढच्या बाहीला, जास्त नाही द्यायची खोल, नाहीतर ब्लाऊज तिथे खेचल्यासारखा दिसतो खूप. अशा पद्धतीने आपला बॅक झाला, बाही झाली, योकपट्टी झाली. योकपट्टी इकडे पण फोल्ड आहे, तर ती देखील मी कट करून सेपरेट करते. त्यानंतर हा आहे ब्लाऊजचा साईड पार्ट आणि हे आहे कटोरी. त्यानंतर हे सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती अर्धा इंच वाढवून कटिंग करून घेणार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने कट करून घ्या, पीसवरती अस्तर व्यवस्थित ॲडजस्ट करून. सगळे पार्ट म्हणजे कट झालेले आहेत. आता आपण याचं स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघूयात. तर सगळ्यात अगोदर इथे मी बाहीचा कपडा घेतलेला आहे. आपण बाही तयार करूयात. मी तुम्हाला एक दाखवते, याच पद्धतीने तुम्ही दुसरी तयार करा. तर काय करायचे, जी सरळ बाजू आहे ना त्या बाजूकडे आपल्याला अस्तरचं कापड ठेवायचे, कारण आपण याला पलटी करून बनवतोय. तर बघा जे मेन कापड आहे ते मला थोडंसं दोन्ही बाजूकडे कमी पडतं आहे, पण मी त्याला वरून जॉईंट देणार आहे. तर जॉईंट कसा द्यायचा तेही दाखवते, किंवा तुम्ही अगोदरच मेन कपड्याला जॉईंट देऊन घेऊ शकता, वरून देता येत नसेल तर. खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला एक शिलाई द्यायची आहे. ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर या बाजूकडे करून इथे दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देताना अस्तरच्या बाजूकडे मार्जिन असायला हवं आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघा आतमध्ये अस्तर पलटी करून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे मी ती देखील करून घेते. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला ही शिलाई करायची आहे. कापड अस्तर ॲक्युरेट आतमध्ये फोल्ड व्हायला हवं आहे. त्यानंतर पूर्ण अस्तरवरती शिलाई करायची आहे आणि जो काही मग बाजूचा एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करायचा. तर बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा निघेल त्याचाच इथे मी साईडला जॉईंट देऊ शकेल. नसेल तर तुम्ही कट करून निघालेल्या कपड्यामधला पण जॉईंट देऊ शकाल. तर बघायची मी दोन्ही जॉईंट देऊन घेतलेले आहेत, साईडला वरून दिलेत. एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने देतात. दुसरी बाही पण माझी अशीच तयार झाली आहे. दोन्ही एकत्र ठेवायच्या आहेत. दोन्हीची सरळ बाजू आत असायला हवी आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा. त्याचबरोबर दोन्हीची साईज सेम करून घ्यायची आहे, छोटी मोठी नको आहे. म्हणून बघा मी व्यवस्थित त्याला करून घेतलं. पुढच्या बाजूकडे मुंड्याचं मार्किंग करून ठेवायचं. दोन्ही बाही आपल्या तयार झाल्यात. आता आपण साईड पार्ट तयार करूयात. यातला मी तुम्हाला एक तयार करून दाखवते, दुसरा असाच तयार करून घ्या. साईड पार्ट नेहमी समोरासमोर ठेवायचे. मेन कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा, मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे. सगळीकडे शिलाई करायची आणि बाजूचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित अस्तरप्रमाणे मेन कपड्याचं कटिंग करायचं. दुसरा पण असाच तयार करून घ्या. ज्यावेळी आपले दोन पार्ट असतात ते नेहमी समोरासमोर ठेवूनच तयार करायचे. बघा हे दोन्ही पार्ट माझे तयार झाले. आता आपण कटोरीचा पार्ट तयार करूया. कटोरी पण आपल्या 2 असतात, तर त्या देखील अशा समोरासमोर ठेवून सेट करायच्या आणि मग शिलाई करायची. बघा डायरेक्ट शिलाई अशी करता येत नसेल तर तुम्ही अस्तरला साईडला टाचनपिना लावून शिलाई करू शकता. हलक्या हाताने व्यवस्थित अस्तर जॉईंट करायचे आणि मग मेन कपड्याचं कटिंग करून घ्यायचं. सेम असंच मी दुसऱ्याचंही करून घेते. तर बघा इथे दोन्ही कटोरी आपल्या तयार झालेल्या आहेत. आता याच्या आपण टक्स टाकून घेऊयात. तर व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आहे. याचा सेंटर घ्यायचा आणि याच्यावरती टक्स रुंदी आणि उंची टाकायची. रुंदी 2.5 इंच टाकायची आहे आणि उंची आपल्याला टाकायची आहे इथे 3 इंच. 3चा टक्स घेते, 2.5चा मग तयार होईल तो.
या पद्धतीने याला शिलाई करायची, मार्किंग करून डबल शिलाई करायची। सेम असाच दुसऱ्या बाजूकडे पण आपण टक्स घेऊयात। बघा टक्स अजिबात तिरका नाही आहे आणि कटोरी देखील चपटी झालेली नाही, परफेक्ट त्यामध्ये पफ आलेला आहे। इकडे पण असंच 1.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंची या साईजचा टक्स घ्यायचा। दोन्ही टक्स घेतल्यानंतर आपली ही कटोरी आता तयार झाली। जॉईंट कशी करायची ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। एक दाखवते, सेम अशीच तुम्ही दुसरी देखील लावून घ्या। कटोरी जोडताना नेहमी गळ्याच्या बाजूकडून जोडायची। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची। त्याचबरोबर कटोरीचा पार्ट ओढायचा नाही किंवा साईड पार्टही ओढायचा नाही। व्यवस्थित त्या पार्टवरती जसा शेप आहे त्या पद्धतीने कापड फिरवत आपल्याला ही कटोरी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि शिलाई आपल्याला डबल करायची। कटोरी अगदी परफेक्ट बसते। जरी समजा 1/2 इंच उंचीला जास्त झाली तर ती तुम्ही क्रॉसमध्ये कटिंग करून काढू शकता। सेम अशीच दुसऱ्या बाजूकडची पण बसवून घ्या। तर बघा धागे दोरे जे काही एक्स्ट्रा असतील ते कट करून काढायचे। जितकी कटोरी जास्त झाली आहे ती क्रॉसमध्ये कट करून काढायची। अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं करून घ्यायचे। दुसरी पण अशीच जोडून घ्यायची। माझे दोन्ही पार्ट तयार झालेत कटोरीचे। आता इथे मी योकपट्टी तयार करते। योकपट्टीचा मेन कपडा समोरासमोर ठेवायचा, त्याच्या सरळ बाजूकडे अस्तर ठेवायचं आणि खालच्या बाजूकडे 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करायची आहे। कारण ही जी योकपट्टी आहे ती मी वरतून बसवते, अनविजिबल हिची शिलाई नाही करत, यासाठी मी खालून याला शिलाई केली। त्यानंतर पट्टी या बाजूकडे करून यावरती एक शिलाई द्यायची आहे, दाब शिलाई। त्याच्यानंतर मग व्यवस्थित कपड्याच्या आतमध्ये अस्तरची पट्टी करून सगळीकडे शिलाई करायची आणि जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो आपल्याला कट करून काढायचा आहे। योकपट्टी पण मी तुम्हाला एक दाखवते, अशीच तुम्ही दुसऱ्या बाजूकडची तयार करून घ्या। बघा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून काढायचा आहे। तर बघा दोन्ही बाजूकडच्या योकपट्टी माझ्या तयार झाल्यात। आता जॉईंट कशी करायची ते देखील आपण इथे बघूयात। तर एक योकपट्टी जॉईंट करून दाखवते। कटोरीच्या बाजूकडूनच आपल्याला योकपट्टी ठेवायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने त्याचा शेप घेत आपल्याला योकपट्टीचं शिलाई करायची आहे। 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही शिलाई करायची आणि टक्स आहे तो आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे। जे मार्जिन आहे कटोरीचं ते पुढच्या बाजूकडे करून शिलाई करायची, दोन्ही बाजूकडच्या कटोरींसाठी सांगते। आणि योकपट्टीला आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे। सेम याच पद्धतीने दुसरी योकपट्टी बसवून घ्या। तर बघा या पद्धतीने खूप छान अशी योकपट्टी याची बसलेली आहे। तर बघा आता आपण या ब्लाऊजला हुक आणि आयपट्टी लावून घेऊयात। हुक आयपट्टी तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठल्याही बाजूकडे करू शकता। इथे मी आयपट्टी लावते। आयपट्टी लावण्यासाठी मी नेहमी सांगत असते, ब्लाऊजचा जो कपडा आहे मेन कपडा तो घ्यायचा आणि ही पट्टी आतल्या बाजूकडून लावायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची। कारण याचे जे आय आहेत ते मी मशीनवरती करणार आहे, पण समजा तुम्ही दोऱ्याचे करणार असाल सुई दोऱ्याने तर पट्टी तुम्ही आतमध्ये फोल्ड केली तरी देखील चालेल। खालून पट्टी फोल्ड करून आपल्याला ही पट्टी जी आहे ती अशी जॉईंट करून घ्यायची आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने पट्टी या बाजूकडे फोल्ड करून एक त्याच्या किनारीला शिलाई द्यायची आणि दुसरी सेंटरमध्ये शिलाई द्यायची आहे। आयपट्टी बसवून झाली। आता आपण हुकपट्टी पण बसवून घेऊयात। फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टीची शिलाई करायची असते दोन्ही बाजूकडची, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन इथे कुठलंही ठेवलेलं नाही। तर बघा हुकपट्टी बसवते, अस्तरची किंवा कपड्याची बसवू शकता तुम्ही। सरळ बाजूकडून बसवायची, 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणि ही पट्टी आतमध्ये पूर्ण फोल्ड करायची। त्याचबरोबर खालच्या बाजूकडून सुद्धा ही पट्टी तुम्हाला फोल्ड करायची आहे। अशा पद्धतीने ही पट्टी मी फोल्ड करून वरून एक 1/2 इंचाची शिलाई देऊन घेते। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूकडची हुक आयपट्टी लावून झाली। आता एकदा आपण याला चेक करूया त्याची उंची सेम आहे का, योकपट्टीचे टोक समोरासमोर आलेत का। तर बघा एवढा गळ्याचा इथे फरक पडतोय। तर हे आपल्याला कटिंग करून लेवल करावं लागतं,
कधीही गळ्याचं असं झालं असेल तर घाबरायची काहीच गरज नाही, कारण तेवढा फरक पडतो, कधी नाही पडत. तर अशा पद्धतीने याला कट करून सेम करायचं. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी इथे दाखवलेलं आहे. बरेच जण हे दाखवत नाहीत. असं होऊ शकतं आपल्याकडून, कटोरी योगपट्टी जोडल्यानंतर गळ्यामध्ये बराच फरक पडतो, कधी तो छोटा होतो, आकार बिघडतो. तर कट करून त्याला व्यवस्थित करणं आपलं गरजेचं आहे. आता बघा गळा आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे. पण दोन्ही पार्ट एकत्र ठेवून गळ्याचं कटिंग करायचं, सिंगल कटिंग कधीही करायचं नाही आहे. पाठीमागचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे, म्हणून मी सेपरेट पुढच्या गळ्याला पायपिंग करून घेते. एका बाजूकडचं पायपिंग दाखवते, याच पद्धतीने दुसरं पायपिंग करा तुम्ही. गोल्डन कपडा घेतलेला आहे पायपिंगसाठी. 1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी मी अगोदर जॉईंट केली. वरून एक दाब शिलाई पण दिली. आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून यावरून पण एक शिलाई देऊन घेते आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करते या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता जे काही एक्स्ट्राचं पट्टीचं कापड असेल ते कट करून काढायचं आहे आणि मग याची पायपिंग करायची. अशा पद्धतीने या पट्टीपासून पायपिंग जेवढी बारीक पाहिजे तेवढी बारीक करू शकता, मोठी पाहिजे तर मोठी करू शकता. पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त याला आतमध्ये फोल्ड करून पट्टी गोट जो आहे तो तुम्हाला इथे चॉईस करायचा आहे आणि त्याच्या खचमधून शिलाई द्यायची आहे. एकदम परफेक्ट पायपिंग बनते याची. या पद्धतीने पायपिंग याचं झालेलं आहे. मी दुसऱ्या बाजूकडचं पण असंच करून घेते. तर बघा दोन्ही बाजूकडचं पायपिंग झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट याचा गळा बनलेला आहे अशा पद्धतीने. तर आपला फ्रंट पार्ट तयार झाला. आता आपण याचा बॅक तयार करूयात. तर हा जो कॉन्ट्रास्ट कपडा आहे तो मी साईडला ठेवते. सगळ्यात अगोदर आपण काय करूयात, इथे अस्तरला एक सेंटर लाईन मार्क करूयात आणि गळा जो आहे तो पेपरवरती कट करूयात. इथे मी फोल्ड पेपर घेतला आहे. गळा उंची मी मार्किंग केलेली आहे 11 वरती. खालचा ब्रॉडनेस 3.5 ठेवला. 2.5 इंच याची गळा रुंदी ठेवून मी याचा बॉक्स बनवून घेतला अशा पद्धतीचा आणि याच्यामध्ये एक पान शेप बनवून घेतलेला आहे असा. पुन्हा एकदा याच्या बाहेरून एक अंदाजाने असा आकार जो आहे तो वाढवून घेतला. साईज तुम्ही याची साधारण 2 इंच 2.5 इंच ठेवू शकता, जेवढा मोठा पॅच पाहिजे तेवढं. आणि बाहेरून याला मी कट करून घेतलं 1 इंचाचं मार्जिन सोडून. पेपर पलटी केला. हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे मी डार्क करून घेतलं, कारण याच मार्किंगवरून आपण शिलाई करणार आहोत. त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं आणि जे नवशिके असतात त्यांना खूप सोपी वाटते ही डिझाईन बनवण्यासाठी. तर काय करायचं आहे आपल्याला, इथे अस्तरला सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीची. सगळ्यात अगोदर अस्तरलाच मी हा जो पेपर आहे तो जॉईंट करून घेते. सेंटर लाईन मॅच करून याच्या मध्यभागी शिलाई करून घ्यायची. बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये तयार होणारी ही डिझाईन आहे. त्याचबरोबर फिनिशिंगसुद्धा खूप परफेक्ट येतं. इकडे मार्किंग झालं नव्हतं तर मी करून घेतलं. आता आपल्याला अस्तरच्या खाली मेन कपडा ठेवायचा आहे आणि त्याची जी सरळ बाजू आहे ती वर असायला पाहिजे बघा. आणि काय करायचं, गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. याला मी एक पिन लावून घेते जेणेकरून कापड अस्तर हलणार नाही. तर बघा जे मार्किंग आहे आपलं पान शेपचं, बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करायची. त्याचबरोबर जो बाहेरचा आकार आहे त्यावरून शिलाई करायची आहे, कारण आपण त्याला आतमध्ये सेपरेट पॅच बसवणार आहोत. तर जो आतून कट करून निघेल ना त्यावरती आपण पॅच नवीन दुसरा तयार करायचा. तर जे खालचं मार्किंग दिसते मोठ्या पानगळ्याचं त्यावरून मी शिलाई केलेली आहे आणि आपण याला आता कट करून घेऊयात. फक्त 1/2 इंचाचं कापड ठेवून आपल्याला हे कटिंग करायचं आहे साईडने शिलाईच्या. व्यवस्थित कटिंग करायचं, कारण आपण आतला पॅच त्यावरूनच काढणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने हा जो पान आकार आहे तो मी कट करून याचा आकार जो आहे तो तयार करते. बघा असं साईडला ठेवते याला, नंतर पेपरवरती वाढवावा लागणार आहे. सगळ्यात अगोदर आपण हा जो पॅटर्न आहे तो तयार करूयात. याला पलटी करून बनवायचे. तर याच्यावरती मी अशी कट देऊन घेते. कट दिल्यामुळे आतमध्ये व्यवस्थित फोल्ड होईल, फिनिशिंग चांगलं येईल. आणि जे टोक आहे त्या टोकामध्ये एक कट द्यायचा आहे व्यवस्थित. फक्त शिलाई कट होणार नाही याची पण काळजी घ्यायची. आतमध्ये व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर याच्या संपूर्ण गळ्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. बघा
व्यवस्थित हे जे कापड अस्तर आहे त्याचं हाताने सेट करत आपल्याला पूर्ण गळ्यावर शिलाई द्यायची. आकार तो परफेक्ट बाहेर आला पाहिजे. आतमध्ये कसल्याही प्रकारचं कापड फोल्ड राहायला नको. चुकून ते राहतं आणि आकार व्यवस्थित येत नाही. तर प्रॉपर कापड बाहेर काढून तुम्हाला वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग बाजूला अस्तरला शिलाई करायची आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून काढायचा आहे. तर बघा मी सगळीकडे शिलाई करते. व्यवस्थित हात फिरवून कापड अस्तर सेट करायचं आणि मगच शिलाई करायची, जेणेकरून मेन कपड्यात आणि अस्तरमध्ये कुठेही घोळ राहायला नको आहे, कुठेही चून पडायला नको, फुगा यायला नको. कापड अस्तर एकदम प्लेन जॉईंट व्हायला हवे. अशा पद्धतीने मी याला कट करून घेते. तर आपला बॅगचा मेन गळा तयार झाला. आता याला आतमध्ये पॅच बसवायचा आहे, जेवढी उंची आपल्याला तयार ठेवायची आहे त्या साईजचा. ठीक आहे. तर आपण कट केलेला जो तुकडा होता तो सेपरेट एका पेपरवर ठेवायचा. पेपर फोल्डच असायला हवा आणि फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवून हा जो आकार आहे तो मार्क करायचा आहे. बघा व्यवस्थित ठेवायचा. मी कसा ठेवते आहे बघा, फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू आणि आतून बाहेरून दोन्हीकडे मार्क करायचं. याला आपल्याला फक्त साईडला वाढवायचं आहे आणि उंचीला खालच्या बाजूकडे. तर अशा पद्धतीनेच पेपर पण घेताना 1 इंच एक्स्ट्रा वाढवून कट करा. त्याला आतला जो गळा आहे वरचा तो देखील कट करा. तर अशा पद्धतीने आपला हा पेपर कट होईल. अखंडच असायला पाहिजे, सेपरेट 2 भाग नाहीत करायचे त्याचे. आता याला मी अस्तर एक जॉईंट करून घेते सगळ्यात अगोदर. तर बघा इथे मी शिलाई करते. तर इथे मी अस्तर जॉईंट करून घेतलं आहे या पेपरसाठी. बाहेरचं एक्स्ट्रा जे काही होतं ते कट करून काढलं. आता याला मेन कपडा आपण घेऊयात. तर मेन कपडा 2 तुकडे करून जॉईंट दिलं आहे. त्यानंतर हा जो पेपर आहे तो आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने ठेवा. आतला जो गळा आहे तुम्ही याचा कट केला अशा पद्धतीने आणि याचा सेंटर पण काढते, म्हणजे जो जॉईंट दिलेला आहे ना बरोबर त्या लाईनवरती येईल आणि दिसायला खराब दिसणार नाही. अस्तरची बाजू जी आहे ती कपड्याच्या बाजूकडे ठेवली आहे आणि इथे मी वरचा जो आकार आहे ना त्या आकारावरून शिलाई घेते. 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घ्यायची. पान आकार वेगवेगळ्या पद्धतीचे येतात. किती ब्रॉड पाहिजे, किती पसरट पाहिजे, किती उभट पाहिजे हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे. या कस्टमरला अशा पद्धतीनेच गळाचा आकार पाहिजे होता तर मी तसा तो बनवला आहे. आतून मी याला कट केलं. सगळीकडे असे कट द्यायचेत आणि याला फोल्ड करायचं आहे. बघा मेन कपडा सरळ आहे. सरळ कपड्यावरती मी अस्तरची बाजू ठेवून जो पॅच आहे तो तयार करते. शिलाई तुमची एकसारखी आली नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही असं शिलाई करून घेऊ शकता डबल. आता मी याला आतमध्ये पलटी करून व्यवस्थित सेट करून घेते. हवं तर वरून एक शिलाई पण देऊ शकता तुम्ही, पण दोरा वेगळ्या कलरचा असेल तर त्याच्या किनारीला देऊ नका, असं साईडला द्या किंवा दोरा बदलून मग शिलाई द्या. आणि लेस लावणार असाल तर दोरा बदलायची मग काहीच गरज नाही आहे, कारण लेसमध्ये दोरा दिसून येत नाही जरी वेगळा दिसत असला तरीही. पण वरती मी लेस लावणार नाही आहे, गळ्याच्या बाहेरच्या बाजूकडे लेस लावायची आहे याला. आतला जो पॅच आहे तो विदाऊट लेसचाच ठेवायचा आहे. तर बघा पूर्ण जो आकार आहे त्यावरून मी ही शिलाई करून अगोदर ह्याला तयार करून घेते. बघा त्याच्यावर चून वगैरे पडायला नको, एकदम प्लेन तयार व्हायला हवा आहे आपला हा पॅच. आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलवरती आपला शिवण क्लास चालू झालेला आहे, बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतचा क्लास पण होणार आहे. प्लस तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ पण बघायला भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता हा जो पॅच आहे तो बरोबर यावर ठेवायचा, सेंटर मॅच करायचा आहे. डायरेक्ट अंदाज येत नसेल तर कट केलेला जो तुकडा होता तो यावरती ठेवून तुम्ही त्याला साईडने ॲडजस्ट करून शिलाई करून घेऊ शकता अशा पद्धतीने. बघा मी याला किनारीला याची शिलाई देऊन घेतली. अजिबात ओढून ताणून असं बसवायचं नाही, जसा सेट होते तसा सेट करूनच शिलाई करायची आहे. तर बघा पॅच बसवल्यानंतर नेहमी डबल शिलाई करायची, सिंगल शिलाईवरती पॅच कधीही बसवायचा नाही आहे.
डबल शिलाई करून घेतली मी याला आणि इथे बघा एकदम परफेक्ट बसला आहे, अजिबात खालीवर झालेला नाही आहे. त्यानंतर आता काय करायचे, याला सेंटर मार्क करायचे कारण कंबरपट्टी बसवायची आहे, टक्स घ्यायचे आहेत. अगोदर आपण टक्स घेऊयात. टक्स घेण्यासाठी साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा, 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा टक्स घ्यायचा आहे. सेम दोन्ही बाजूकडचं साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करून टक्स घ्यायचे, म्हणजे सेम अंतरावरती ते होतात. दोन्ही टक्स झाले. एकदा आपण उंची चेक करूयात. बघा मुंड्याच्या बाजूकडे पार्ट मिळून इथे खाली बघायचं उंची कमी जास्त किती आहे. तर 1 इंच जर राहिलं असेल तर त्यातलं फक्त 1/2 इंच कट करायचे, कारण 1/2 इंच मार्जिन आपलं पट्टी लावण्यासाठी जाईल. ठीक आहे, जास्त मोठा हा पार्ट नको आहे. जर हा साईजला मोठा झाला मुंड्याच्या बाजूकडे ना तर बाहीतले जॉईंट सेम येत नाहीत, ते देखील खालीवर होतात. म्हणून चेक करून पट्टी लावायची. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी मी सरळ बाजूकडून लावली. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूकडे करून वरून एक दाब शिलाई देऊन घेतली. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देऊन घेतली. अशा पद्धतीने आपली बॅगची डिझाईन तर तयार झाली, पण अजून याला लेस लावायची आहे. सिंपल पण हा गळा खूप छान दिसतो. जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर कुठल्याही साईजसाठी तुम्ही अशा पद्धतीचा गळा तयार करू शकता. बघा याला मी लेस लावून घेते. ही लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही डिझाईनची, कुठल्याही रंगाची वापरू शकता, जी तुमच्या ब्लाऊजवरती छान उठून दिसेल. अलीकड स्टोनच्या लेससुद्धा खूप छान मिळायला लागलेत, तर तुम्ही त्या लेसचा सुद्धा वापर करू शकता. तुमच्या ब्लाऊजच्या चार्जेसमध्ये जी काही लेसची किंमत असेल ती तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता कस्टमरला विचारून. कस्टमरला विचारायच्या अगोदर तुम्ही लेस कधीही लावू नका, कारण स्टोनच्या लेस खूप महागड्या असतात आणि प्रत्येकच कस्टमरला ते परवडेल असं नाही. आपण जर अगोदर लावलो आणि जर त्यांनी त्याचा चार्ज नाही दिला तर ते मग आपल्या अंगावर येतं. त्यासाठी कधीही काम करताना कस्टमरला एक सांगायचं की मटेरियल एवढ्या रुपयाचं होतं आहे, तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. मग ते लेस असू देत, पॅच असू देत किंवा इतर काही असू देत, जे काही तुमच्या ब्लाऊजचं चार्ज असेल त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही वापरलेल्या मटेरियलचे चार्जेस घ्यायचे. ओके, आता मी याला सिंपलच लेस लावते, पण इथे लेसवरून मला सांगावंसं वाटलं तुम्हाला, कारण एक एक लेस आहे ना अगदी 40, 50, 60 रुपये मीटरवाल्या पण असतात क्वालिटीनुसार. तर तेवढं मग आपल्याला परवडत नाही ते ब्लाऊजच्या शिलाईमध्येच देण्यासाठी. ही जी लेस आहे ती मी डबल राऊंडमध्ये लावते आहे. डबल राऊंडसाठी साधारण 1 इंचाचं मध्ये अंतर सोडून लावत आहे. गळ्यावरती मी लेस लावून घेतली आणि आपली ही डिझाईन आता फायनल तयार झाली आहे. पाठीमागे ब्लाऊज तयार झाल्यानंतर याला नॉट आणि लटकन करायचे. आता याचे शोल्डर जॉईंट करूयात. शोल्डर जॉईंट करण्यासाठी दोन्ही पार्ट मी ठेवले व्यवस्थित त्याच्यावरती. गळ्याच्या बाजूकडून 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला डबल शिलाई करायची आहे. बाहीच्या बाजूकडे जे काही आपली पट्टी छोटी मोठी होईल ती कट करून दोन्ही पट्ट्यांची साईज सेम करायची. दोन्ही बाजूकडे बघा 1/2 इंचाचं मार्जिन घेऊनच शिलाई करायची आहे शोल्डरसाठी. बघा इकडे थोडंसं असं कमी जास्त होत असतं पट्टीच्या साईजला, तर ते कट करून सेम करायचं आहे. हवं तर एकत्र पकडून असं बघा सेम आहे का, नसेल तर मेजर टेपने मोजून बघा सेम आहे का. जी जास्त वाटते ती कट करून सेम करा. मुंड्याच्या बाजूकडची उंची एकदा चेक करा बाही बसवायच्या अगोदर. इथं आपलं कमी जास्त माप नको आहे. बघा उंचीला कमी जास्त असू शकतं कधी कधी, पण ते कट करून लेवल करायचे. आता आपण याची बाही जॉईंट करूयात. मी तुम्हाला एक बाही जॉईंट करून दाखवते, अशीच तुम्ही दुसरी तयार करून घ्या. त्यासाठी अगोदर बाहीला सेंटर मार्क करा फोल्ड करून, कारण आपण बाही सेंटरपासून बसवतो. जेणेकरून ती कमी जास्त झाली तर ती आपल्याला ॲडजस्ट करता येते. एकाच बाजूकडून जर बसवली तर कुठल्या तरी एका बाजूकडे खूप जास्त होईल किंवा खूप कमी पडेल आणि मग ते ॲडजस्ट करता येत नाही. त्यासाठी कधीही कुठल्याही प्रकारची बाही असू द्यात तुम्हाला सेंटरपासूनच बसवायची आहे. बघा थोडीशी जास्त झाली आहे तर मी त्याला क्रॉसमध्ये कट करून काढणार. जास्त झाली तर हरकत नाही, आपण कट करून काढू शकतो, पण ती जर कमी पडली तर खूप प्रॉब्लेम येतो. बरेच जण मग पार्ट ओढून ताणून कसं तरी त्याला बसवतात, पण ब्लाऊज पूर्ण बिघडतो त्यामध्ये, म्हणून तसं नाही झालं पाहिजे. बऱ्याचदा बाही जी आहे ना ती पाठीमागच्या मुंड्याकडे थोडीशी जास्त होते फ्रंटपेक्षा, कारण फ्रंटचा राऊंड थोडा जास्त असतो, मोठा असतो,
तर त्यामध्ये बाही व्यवस्थित बसते, पण बॅकला आकार हा वरून थोडा घेतला आहे ना, त्यामुळे तो थोडा लहान आला, म्हणून तिथे बाही थोडीशी जास्त झाली. तर हे लक्षात येत नाही लवकर. तर बघा इथे ही पण बाही मी अशीच बसवून घेते. दोन्ही बाही बसवल्या, जितकी जास्त झाली क्रॉसमध्ये कट करून काढली. आता बॅकचा सेंटर मार्क करायचा आहे अस्तरच्या बाजूकडे, कारण ब्लाऊज हा आपण सरळ बाजूकडे अगोदर जोडतो आणि मग फिटिंग करतो उलटा करून. त्यासाठी जिथे सेंटर काढला ना तिथंपर्यंत आपल्याला हुकाई पट्टीची सेटिंग करून घ्यायची आहे. आणि जितका पार्ट जास्त झाला आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा आहे. बघा छातीमधला पॉईंट एकदम मिळवून ठेवा, छातीमध्ये अजिबात कटिंग करायचं नाही आहे. ठीक आहे, कमरेमध्ये जे काही जास्त होईल तेवढं फक्त कट करायचं आणि मग ब्लाऊज जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज जॉईंट करण्यासाठी फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. दोन्ही बाजूकडे सेम. आईपट्टी आपली एक्स्ट्रा असते, तर ती पट्टी आहे ती सेंटरच्या पुढे ठेवायची, सेंटरवर ठेवायची नाही, कारण ते आपण कुठल्याही मापामध्ये मोजत नसतो. ती पट्टी एक्स्ट्रा असते. दोन्ही बाजूकडचं सेम त्याच पद्धतीने जॉईंट करायचं आहे. फक्त एक पट्टी आपली हुक असते, हुकाची पट्टी ठेवायची सेंटरवरती, आईपट्टी असेल तर ठेवायची सेंटरच्या पुढे आणि असा ब्लाऊज आपण जॉईंट करून घ्यायचा. एक्स्ट्रा जेवढं काही असेल ते कट करून काढायचं. त्यामुळे काय होतं, कमरेतलं फिटिंगसुद्धा सेम येतं. बऱ्याच जणांचं बघामध्ये खूप गॅप राहिलेला असतो, तर तसा आपला ब्लाऊज बनत नाही, एकदम परफेक्ट बनतो. फिटिंगसुद्धा खूप छान होतं. आता ब्लाऊज उलटा करून दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची. आता ब्लाऊज आपण सरळ बाजूकडे शिलाई करून मग उलटा केला ना, त्यामुळे इथं थोडंसं कापड आतमध्ये फोल्ड राहतं, फुगल्यासारखं दिसतं. तर ते व्यवस्थित पूर्ण बाहेर काढून मग शिलाई करायची, जेणेकरून आपलं कापड आतमध्ये राहणार नाही, मार्जिन आपलं कमी पडणार नाही आणि फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, दोन्ही बाजूकडे माझी शिलाई करून झाली. आता आपण फिटिंगची मापं टाकूयात. कमरेचा चौथा भाग याचा 9 इंच होता, छातीचा चौथा भाग आहे याचा 10 इंच. तर मी 10वरच याचं फिटिंग करणार आहे, 10.5वर नाही करणार. अशा पद्धतीने. आणि इकडे बाहीचा दंडघेर 8 इंच. हे तीनही पॉईंट घ्यायचे, पट्टीने जॉईंट करायचे, मग त्याच्यावरती शिलाई करायची. याच्या बाजूला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने 1/2 इंच मार्जिन घेऊन साईडच्या शिलाई द्यायच्या. दोन्ही बाजूकडचं फिटिंग दाखवते. एकदम छान फिनिशिंगमध्ये परफेक्ट हा ब्लाऊज तयार झाला आणि कस्टमरला खूप छान बसलासुद्धा. इकडे बघा, हुकपट्टी असेल तर हुकपट्टीच्या बाजूकडून मापं घ्यायची, आईपट्टी असेल तर आईपट्टी सोडून मापं घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. बघा दंडघेर 8 इंच, छातीचा चौथा भाग 10 इंच, कमरेचा चौथा भाग 9 इंच. तीनही मापं घेऊन लाईन मार्क केली आणि मग यावरून मी शिलाई देऊन घेते. तर खूप कटिंगपासून फिटिंगपर्यंत ब्लाऊज दाखवला आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग बघायला भेटलं, बॅकनेक डिझाईन भेटली, त्यानंतर ब्लाऊजची शिलाईसुद्धा भेटली. तर व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा. क्लास आपण चालू केला आहे, तर क्लाससुद्धा जॉईन करा. नवीन असताल तर पहिल्यापासून तुम्हाला शिकायला भेटेल, बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत क्लास आहे. ज्यांना ज्यांना पेपर कटिंग ऑर्डर करायच्यात त्यांच्यासाठी वरती मी नंबर दिलेला आहे, व्हॉट्सॲप नंबर. त्यांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या साईजचे पॅटर्न भेटून जातील. तर बघा पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे याच्यामध्ये. खूप छान फिनिशिंगचा हा ब्लाऊज तयार झाला कमी वेळेमध्ये. तर इथे बघा अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जातात, अजिबात गडबड नसते. व्हिडिओ मोठे असतात तरी ठीक आहे, पण तुम्हाला सगळी माहिती भेटते, इतर व्हिडिओ बघायची गरज लागत नाही. यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा. क्लासबरोबर आपले इतरही व्हिडिओ अपलोड होणार आहेत, जे फॅन्सी ब्लाऊज असतील, प्रिन्सेस कट, 4 टक्स किंवा इतर कुठले बोटनेक वगैरे ते पण येतील आणि क्लास पण येईल. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.